सगळ्यांना। मी जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग आपणास सांगू इच्छिते की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान वय वंदना योजना सध्या आपण राबवत आहोत। सदरच्या योजनेअंतर्गत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व नागरिक ते पिवळे रेशन कार्ड धारक असू दे, ऑरेंज रेशन कार्ड धारक असू दे किंवा व्हाईट रेशन कार्ड धारक असू दे, त्या सर्वांना तसेच 70 वर्ष वय ज्यांचे कंप्लीट झालेले आहेत अशांना पण आपण वैद्यकीय सेवा आणि उपचार मोफत देऊ शकतो। सदरच्या योजनेअंतर्गत आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 29 खाजगी आणि शासकीय रुग्णालये आहेत। ज्या रुग्णालयामध्ये आपण एकूण 1356 जे आपले आजार आहेत त्याच्यावर आपण मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करू शकतो। तर ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक जो आपला कुटुंब आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या कुटुंबाला वर्षाकाठी 5 लाखापर्यंत आपण मोफत वैद्यकीय मदत देत आहोत। तसेच वय वंदना जी योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण अतिरिक्त 5 लाख म्हणजे ज्यांचं वय 70 वर्षाच्या वर आहे आणि जे या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांना प्रति कुटुंब त्यांना 10 लाखापर्यंत ह्याच्यात मदत मिळू शकणार आहे। तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयुष्मान कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर सदरचं कार्ड कसं काढायचं किंवा वय वंदनाचं जे कार्ड आहे ते कसं काढायचं ते थोडक्यात मी आपल्याला माहिती सांगते। तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 2 प्रक्रियेद्वारे हे कार्ड काढता येतं। एक म्हणजे आपल्याला आयुष्मान ॲपमधून हे कार्ड काढता येतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला पोर्टल आहे, तर पोर्टलचा ॲड्रेस मी आपल्याला सांगते, त्यामधून आपल्याला हे कार्ड जनरेट करता येतं। तर पहिल्यांदा आपला जो अँड्रॉइड फोन आहे तर गुगल प्ले स्टोरला जाऊन आपल्याला आयुष्मान ॲप हे डाउनलोड करावं लागतं किंवा पोर्टलद्वारे आपल्याला कार्ड काढायचं असेल तर त्या पोर्टलचा ॲड्रेस आहे https://beneficiary.nhea.gov.in या पोर्टलला आपल्याला भेट द्यावी लागते। तर सदरचे पोर्टल किंवा आयुष्मान ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला समोर 2 ऑप्शन दिसतात, ते म्हणजे आयुष्मान कार्ड किंवा वयवंदना कार्ड। तर समजा आयुष्मान कार्ड म्हणजे 70 वर्षापर्यंत आपण नागरिक असू तर आपल्याला आयुष्मान कार्डवर क्लिक करावं लागेल। 70 वर्षाच्या वर असू तर आपल्याला वयवंदना कार्ड काढायचं आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्याला जो आपला आधार लिंक जो मोबाईल नंबर आहे तो तिथे आपल्याला घालावा लागतो। त्यानंतर आपल्याला एक OTP येतो। OTP झाल्यानंतर पूर्ण आपली माहिती जी आहे म्हणजे आपली स्वतःची माहिती, आपल्या कुटुंबाची माहिती आपल्याला तिथे भरावी लागते। त्यानंतर आपला फोटो कॅप्चर करावा लागतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक शेवटचा जो OTP येतो तो OTP आपण तिथे फिल केल्यानंतर आपलं आयुष्मान कार्ड जनरेट होतं। आयुष्मान कार्ड जनरेट झाल्यानंतर आपला फोटो, आपलं नाव, आपला पत्ता तिथे व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित पूर्ण असल्यानंतर मग आपल्याला हे कार्ड आपण डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड केल्यानंतर आपण त्याची प्रिंट काढून आपल्या स्वतःकडे ठेवू शकतो। तर सगळ्यांना याच्याद्वारे मी अशी विनंती करण्यात आहे की प्रत्येक नागरिकांना हे बेनिफिशरी लॉग इनवरून आपलं आयुष्मान कार्ड घरच्या घरी आपण काढू शकतो। खूप सोपी पद्धत आहे। आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण नागरिकांकडे बघताना एक 53% आपलं काम झालेलं आहे। हे काम बेनिफिशरी लॉग इनवरून पण झालेलं आहे आणि आमचे जे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत, आमच्या आशा कार्यरत आहेत त्यांच्यामार्फत पण हे काम झालेलं आहे। तर या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते की सगळ्यांनी आपापलं आयुष्मान कार्ड किंवा वयवंदना कार्ड काढण्यात यावं आणि प्रति कुटुंब जो आपल्याला मोफत उपचार शस्त्रक्रिया होणार आहे त्याचा लाभ घेण्यात यावा। थँक्यू। माझं नाव प्रवीणा पांडुरंग नाईक, राहणारा शिरोडा। मी आमच्या ग्रामपंचायतीत मोदीचं कार्डाचं अर्ज केलेला, नंतर मला 17 सालमध्ये तो लिफाफा आला। त्याच्यानंतर आता 2 वर्षापूर्वी आरामदेकर मॅडम मला कार्ड आणून दिलं। त्यानंतर माझं आधी लेन्सचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं दोन्ही। त्याच्यानंतर मला डोळ्याला त्रास व्हायला लागला म्हणजे दिसत नव्हतं। त्यामुळे मी गद्रे डॉक्टरांकडे चेक करायला गेली, त्यावेळी त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडे आयुष्यमान कार्डाचं कार्ड आहे का म्हणून विचारलं। तर मी सांगितलं काय आहे म्हणून। माझं कार्ड मी देऊन दाखवलं आणि आयुष्यमान कार्डमध्ये 5 लाखापर्यंतच्या त्याच्यामध्ये माझं ऑपरेशन झालं, 40,000चं ऑपरेशन झालं।